अगदी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी काही तास फॉर्म भरायला शिल्लक असताना सुद्धा माहिती नव्हतं. पण त्यानंतर जेव्हा मला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी दोघांनी बोलवून सांगितलं की ही कमिटी नाही बरं का, आम्ही तुम्हाला राज्यसभेवरती पाठवतो. काही सेकंद मला विश्वासच नाही बसला. कारण सध्याच्या राजकारणाच्या काळामध्ये एक महापालिकेची निवडणूक लढवणं किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणं सुद्धा किती अवघड झालं आहे सर्वसामान्यांसाठी आपल्याला माहिती आहे. आणि अशा वेळेला थेट राज्यसभा, आणि ते सुद्धा मागितलेलं नसताना. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही ऐकलं होतं की नेत्यांना खूप मागावं लागतं, मिनतवाऱ्या कराव्या लागतात, उंबरे झिजवावे लागतात, मुजरे करावे लागतात. पण इथं तर असा नेता आणि असा त्या नेत्याचा पुत्र की जो कार्यकर्त्यांना न मागता त्यांच्या कलागुणांची असेल किंवा त्यांच्या काही कौशल्यांची कदर असून ते थेट म्हणतात की आम्ही तुम्हाला राज्यसभेला पाठवतोय. सो डोळ्यात पाणी आलं, समजत नव्हतं, भावनिक झाले, रडू लागले. त्यावेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आता तुम्हाला रडायचं नाही आहे, आता तुम्हाला लढायचं आहे. त्यामुळे चला आपल्याला तुम्हाला फॉर्म भरायचा. इतकी भावनिक झाले सर की नुसतंच त्यांनी मला ती फक्त उमेदवारी नाही जाहीर केली किंवा फक्त मग ते काय मग 10 आमदारांच्या सह्या देऊन ते मला जा म्हणून सांगू शकले असते. परंतु एखाद्या स्वतःच्या बहिणीला, स्वतःच्या लेकीला ज्या पद्धतीनं घेऊन जावं विधानमंडळामध्ये, तसे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब स्वतःच्या कॅनव्हामध्ये मला घेऊन आले. माझ्या त्या फॉर्मवरती सूचक म्हणून पहिली सही ही महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आहे. याचा खासदारकीपेक्षा जास्त आनंद झाला.